गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भक्तरा पूर्ण कीर्ती, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो उठे अभिमान जाय ऐशे स्थळ कोण, ते या पंढरीशी घडे खळा पाझर रोकडी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहूचे प्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा असून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराया देवापर्यंत जाण्याकरिता जी मधी भिंत आडवी आहे ती भिंत म्हणजे अभिमान नावाची भिंत। आणि असा असणारा अभिमान पहिल्या अभंगाच्या सुरुवातीलाच पहिल्याच कडव्यामध्ये तुकोबाराया प्रश्न निर्माण करतायत। कुठल्या स्थळाला गेल्यानंतर कुठल्या गावी गेल्यानंतर हा अभिमान माझा कायमचा जाईल आणि देवापर्यंत मला पोहोचता येईल। उठा उठी अभिमान जाय ऐशे स्थळ कोण, कुठल्या गावाला गेल्यानंतर होईल असं म्हटल्यानंतर त्याचं उत्तर तुकोबाराया दुसऱ्या चरणात देतात। ते या पंढरी सघडी खळा पाझर रोकडी। अहंकार जाण्याचं ठिकाण, अभिमान जाण्याचं ठिकाण सांगितलं ते या पंढरी सगळी। आता ती पंढरी आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि एकदा का ती पंढरी समजली संतांच्या कृपेने की मग मात्र नेत्री अश्रूंची धारा कोठे रोमांच शरीरा। काय परिणाम होतो संतांची कृपा झाल्यानंतर? हा भाव तयार होतो, त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात। आणि अष्टसात्विक भाव तयार झाल्यानंतर आपल्यामध्ये आणि देवामध्ये जे अंतर आहे, जो भेद आहे, तो भेद कायमचा निघून जातो। कशाने जातो? जीवनामध्ये खऱ्या अर्थानं काला होतो। काला, काला या शब्दाचा अर्थ आहे अनादिकालचं असणारं जे तत्व आहे ते तत्व स्वीकारल्यानंतर, त्या तत्वाचा अंगीकार केल्यानंतर जी साधना घडते, त्या साधनेच्या माध्यमातून होणारा जो सच्चित आनंद आहे, त्या निवळ असणारा तो सदा जो आनंद सांगितलेला आहे, त्या आनंदाला काला असं म्हटलेलं आहे। आणि तो आनंद कायमचा आपल्या जीवनामध्ये टिकून राहतो। आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते आणि परमानंद सुखाची प्राप्ती होते।
असणारा जो भेद आहे, देव वेगळा आणि मी वेगळा, हा कायमचा नष्ट होतो. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. ह्या झाल्या आजच्या ठळक ठळक बातम्या. पुढे त्याचा विस्तार. विठाला 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 आज या ठिकाणी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. तो म्हणजे असा, ज्ञानेश्वरी, भक्ती विजय, नवनाथ, गुरुचरित्र, हरिविजय, तुकाराम गाथा, श्री सेवागिरी या ग्रंथाचा सांगता सोहळा आणि त्या निमित्तानं श्री सत्यनारायण महापूजा या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून, जे 40-45 वर्षाचा कालावधी गेला तरी अविरतपणे या कुटुंबामध्ये हे चालू आहे. वर्षभर जी काही ग्रंथाचं वाचन या कुटुंबियाकडनं घडतं. मग जेवढे ग्रंथ वाचले जातात त्या ग्रंथाची समाप्ती थोडक्यात या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी ही सर्व मंडळी एकत्र येऊन करतात. त्या निमित्तानं हरिभक्तीपरायण श्री दत्तात्रय गणपत वाळुंजकर यांच्या या खऱ्या अर्थानं यांनीच रोपटं लावलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि गेले 40 वर्ष त्याला अविरतपणे पाणी घालण्याचं काम, त्यांची मुलं असतील, 2 मुलं असतील किंवा त्यांचे सर्व असणारे पुतणे आहेत, एक मोठा परिवार आपल्या गावामध्ये आहे. आणि फार महत्वाचं कार्य, संप्रदायाला अगदी शोभेल नाही का, किंवा ग्रंथाचं वाचन म्हणजे जीवनाचं परिवर्तन आहे मायबाप. बरं का, विश्वास कोणावर ठेवू नका. आज विश्वास ठेवण्यासारखं योग्य या जगात कोणी राहिले असं नाही. फक्त विश्वास ठेवायचा असेल तर संतांवर ठेवा आणि विश्वास ठेवायचा असेल तर ग्रंथांवर ठेवा. विठाला 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 विठाला. या परिवाराच्या वतीनं ही सेवा करण्याची संधी मिळाली. या परिवाराचे एकदा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सेवेकडे वळतो. विठाला विठाला विठाला. माय बाप हो, वास्तविक पाहिलं तर दत्त जयंतीचा उत्सव संपूर्ण देशात चालू आहे, सर्वत्र चालू आहे. गावागावातून अखंड हरिनाम सत्य चालू आहे. हा पर्व काळ खूप सुंदर असा पर्व काळ आहे. आपण तसं पाहिलं तर फार भाग्यवान आहोत. भारतासारख्या देशामध्ये जन्माला आलो. का बरं भाग्यवान आहोत? कारण याच देशामध्ये माझ्या भगवंतानी अवतार धारण केले. इतिहासाच्या पानावर अशी कोण नोंद नाहीये, म्हणजे माझ्या तरी वाचनात आलेली नाहीये. तुमच्या आली असेल तर नक्की सांगा की इंग्लंडमध्ये भगवंतानी अवतार धारण केला, ऑस्ट्रेलियामध्ये भगवंत अवताराला आले, पाकिस्तानमध्ये भगवंत अवताराला आले, फॉरेन मध्ये आले. अशी कुठं नोंद आहे? दिसत नाही बाबा. पण भारतामध्ये मात्र भगवान परमात्मा अवताराला आले. किती वेळा आले? भागवतामध्ये 24 सांगितले, गर्ग संहितेमध्ये 6 सांगितले, काही ठिकाणी 10 सांगितले. आता हे शास्त्राचा काय वाद आहे, काही ठिकाणी 6, काही ठिकाणी 10, काही ठिकाणी. पण आमचे संत या शास्त्राच्या भानगडीत पडत नाही, नाही का, भांडणाच्या भानगडीत संत पडत नाही. मग संतांचं वाङ्मय असं सांगतंय, अनंत अवतार घेसी भक्त. संतांनी एकच शब्द वापरला, अनंत. आता काय भांडण राहिलं का? बरं कोणी ऑब्जेक्शन घेईल का संतांवर? घेऊ शकत नाही. म्हणून अनंत अवतार येशी भक्ता कारणे कनवाळू
कृपाळू दिना लागे उद्धरणे. भगवंतांनी याच देशामध्ये अनंत अवतार घेतले, अनंत. म्हणून हा देश सुजलाम सुफलाम आहे, लक्षात घ्या. म्हणून या देशाची ओळख संपूर्ण जगामध्ये संस्कृती प्रधान आहे. संस्कृती प्रधान म्हणून या देशाची ओळख जगामध्ये आहे. मायबाप, अशा पवित्र देशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय. आमच्या साधू संतांनी या देशाचं वर्णन करावं. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा त्यांच्या अनेक काव्यामध्ये, अनेक अभंगामध्ये त्याचं वर्णन करतात. जहां टाल टाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश ही मेरा, वह भारत देश ही मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वह भारत देश ही मेरा, वह भारत देश ही मेरा. अशा पवित्र देशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. या देशाचं चारित्र्य म्हणजे धन आहे. आणि या देशाचं जो काही आकाशापेक्षा असणारं मन आहे बाबा, मोठं असणारं मन आहे. तुकडोजी बाबा म्हणतात, चरित्र भारत का है धन, विशाल भारत का है मन. चरित्र भारत का है धन, विशाल भारत का है मन. कहत तुकड्या नया जमाना नवनिर्माण करेंगे हम. मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे. अरे तो सुन, अरे तो सुन, अरे तो सुन. भारत के इस आजादी पर परदेसी नजर ना लगे. अरे तो सुन. चरित्र भारत का है धन, विशाल भारत का है मन. अशा पवित्र देशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो मायबाप. खरोखर भाग्यवान आहोत. त्यातल्या त्यात अजून आपलं भाग्य आहे, कारण या देशामध्ये महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये जन्माला आलो. तिकडे गेलो ना बाबा आपण उत्तराखंडामध्ये, किती असे बोर्ड लिहिलेले. काय बोर्ड लिहिलेले? देवभूमी में आपका स्वागत है, असे बोर्ड आहेत तिकडं. म्हणजे ती देवांची भूमी आहे आणि ही संतांची भूमी आहे. म्हणून जेथे हरीचे दास हरीचे दास जेथे हरीचे दास जन्म घेतील. जिथं हरीचे दास जन्माला येतात. बरं एकच दास आले का? नाही, अनेक संतांनी अवतार धारण केला या महाराष्ट्र भूमीमध्ये. म्हणून ही संतांची भूमी आहे आणि ती देवांची भूमी आहे. अशा महाराष्ट्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. त्यातल्या त्यात अजून आपण भाग्यवान आहोत की त्या महाराष्ट्र भूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला आलो, नाही का. आमचे समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा वास्तविक पाहता ते घोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक इथले आहेत. परंतु ते वर्णन करायचं बाबा. कधी इकडे आले ना ते म्हणायचे, चणे फुटाणे खावे पण पुण्यात राहावे. काय म्हणायचे? संतांचे शब्द बाबा. याच्या मागे काहीतरी निश्चित कारण असेल ना. हा, काय होऊ नये या पुण्यामध्ये? बरं, या पुण्यानं या जगाला काय दिलं नाही? काय दिलं नाही बाबा? या महिला मंडळी आहेत ना, या महिला मंडळींना पूर्वी शिक्षणाचा अधिकार नव्हता या देशामध्ये. 1857 साली या महिलांकरता, देशातल्या A to Z असणाऱ्या महिलांकरता शाळा निर्माण केली बुधवार पेठेमध्ये.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी. म्हणून या महिलांना आज अधिकार मिळाला शिक्षणाचा. ही क्रांती या देशाला जर कोणी दिली असेल, महिलांचं शिक्षण या देशाला जर कोणी दिलं असेल तर ते या पुण्यानं दिलं. विठ्ठल स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. ब्रिटिश सरकार समोर 1930 साली असा बुलंद आवाज ज्या नेत्याचा निघाला ना, ते म्हणजे लोकमान्य टिळक. ते सुद्धा या जगाला जर कोणी दिले असेल, स्वातंत्र्याच्या काळामध्ये देशाच्या हिताकरता, देशाच्या स्वातंत्र्याकरता या देशाला पहिला प्रखर नेता जर कोणी दिला असेल तर तो त्या पुण्यानं दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि या देशासाठी हसत हसत 22 वर्षाचा तरुण या देशाकरता आपला प्राण गमावला, मायबाप फासावर गेले. असे असणारे राजगुरु हे सुद्धा या देशाला पुण्यानं दिले. विठ्ठल महत्वाचं जर काही दिलं असेल ना तर या जगाला संप्रदायाचा पाया आणि संप्रदायाचा कळस. ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. या भक्तीचा पाया आणि या भक्तीचा कळस असे महान संत या भूमीला जर कोणी दिले असेल तर या पुणे जिल्ह्यानं दिले. विठ्ठल विठ्ठल आणि त्याही पेक्षा अजून सांगायचं म्हटलं, या भूमीनं काय दिलं तर आज जे कीर्तन या ठिकाणी चालू आहे ना, हे ज्यांच्यामुळे आहे. आज जर ते या ठिकाणी या पुण्यानं जगाला दिले नसते, या राष्ट्राला दिले नसते तर काशी की कला जाते थे, मथुरा में मस्जिद होते थे, एक शिवाजी राजे नहीं होते तो सबकी सुनता होते थे. आज इथं कीर्तन झालीच नसती. आपल्याला अशी कीर्तन करण्याकरता, वैयक्तिक कार्यक्रम करण्याकरता सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती. जहां पर आजी हमें एक दिन का अखंड हरिनाम सप्ताह करना है, परवानगी दीजिए. नाही का बाबा? अहो फार भाग्यवान होता आपण. अशा या राष्ट्रामध्ये जन्माला आलो, अशा जिल्ह्यात जन्माला आलो की या देशाला, या जगाला खऱ्या अर्थानं असा एक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज या पुण्यानं दिले. विठ्ठल आणि त्यातल्या त्यात अजून भाग्यवान होता पण त्या जिल्ह्यामध्ये मावळ प्रांतामध्ये जन्माला आलो. बर का, सह्याद्रीच्या काना कोपऱ्यात आपण जन्माला आलो बाबा. का बरं? कारण त्या राजाची पावलं या मातीतून गेलेली आहेत, है का नाही? हो, जिथून संत जातात ना बाबा, हा त्या संतांच्या पाठीमागे देव जातो. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे चरणाची माते धावत चालते मागे मागे. या भूमीला कधीतरी माझ्या राजाचे पाऊल लागले असतील. अशा पवित्र भूमीमध्ये माय बाप आपण इथं राहतो बर का. अशा पवित्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, खरंच भाग्यवान आहे. या भूमीचा कण 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 त्या राजाचं गुणगान गातो माय बाप. सह्याद्री का कन कन बोले छत्रपती शिवाजी महामुळे. सह्याद्री का
चरणधूळ या भूमीला लागलेली आहे. असा महात्मा विभूती आहे बाबा ती. अशी विभूती या जगाला जर कोणी दिली तर या पुण्यानं, या मावळानं दिली. का बाबा त्यांना विभूती म्हणायचंय? का त्यांना संत म्हणायचंय? का त्यांना देव म्हणायचंय? कारण संतांची कृपा त्यांच्यावर झालेली होती. 400 किलोमीटर घोडा रोज पळत होता आणि 400 किलोमीटर घोडा पळूनही शरीर थकत नव्हतं. आपण 100 किलोमीटर जर एसी प्रवास केला गाडीमध्ये, कारमध्ये, तरी शरीर आपलं साथ देत नाही. 400 किलोमीटर घोडा पळत होता. किती वेदना होत असतील शरीराला, पण तरीही काही होत नव्हतं. याचं कारण एकच आहे, अखंड चिंतन विठोबाचे. त्यांनी संतांना शरण जाऊन, गुरु परंपरेला शरण जाऊन, जे काय परावाणीचं खरं भजन आहे, ईश्वराला जाणण्याचं जे भजन आहे, काम करता करता अखंड करण्याचं जे भजन आहे, ती रीत त्यांनी समजून घेतली. चाफळ नावाचं गाव आहे सज्जनगडाच्या पायथ्याला. त्या चाफळ नावाच्या गावामध्ये राजांना अनुग्रह झाला. आपण फक्त त्यांच्या नावानं जयघोष करून तरुणांनी चालणार नाही बर का. ते कुठल्या रस्त्यानं गेले हे मूळ शोधलं पाहिजे, आणि मग आपण त्या रस्त्यानं गेलो तर त्यांना त्याचा आनंद होईल. नुसत्या त्यांच्या जयंत्या साजऱ्या होऊन त्यांना आनंद होणार नाही याचा अर्थ करू नका असं नाही. विठाला 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 काय परिवर्तन झालं संतांची कृपा झाल्यानंतर त्यांच्यामध्ये? सगळ्यात महत्वाचं जर काही परिवर्तन झालं असेल ना तर दृष्टी सम झाली. काय झाली? समदृष्टी घेता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला. मग दृष्टी सम झाली म्हणजे नक्की काय झालं? कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांच्या समोर नजराणा म्हणून पेश केली. मावळ्यांना असं वाटलं आता बक्षीस मिळेल आपल्याला. काय वाटलं मावळ्यांना? आता बक्षीस मिळेल, राजा आपल्याला काहीतरी बक्षीस देईल. एवढी सुंदर असणारी स्त्री तिच्या समोर, त्यांच्या समोर आपण उभी केलेली आहे. ज्यावेळेला राजाच्या समोर नजराणा म्हणून पेश केला, राजांनी भरभरून त्या मातेकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर बाबा ते म्हणतात, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वधले छत्रपती. एका शाहिरानं त्याचं खूप सुंदर वर्णन केलंय. त्या जी आणलेली होती ना कल्याणच्या सुभेदाराची सोती, किती सुंदर होती त्याबद्दल त्या शाहिरानं वर्णन केलंय. तो शाहीर असं म्हणतो, काळ्या राणी तळपत होते तिच्या रूपाचे ऊन, काळ्या राणी तळपत होते तिच्या रूपाचे ऊन, अशीच एक देखणी होती मुसलमानाची सून, अशीच एक देखणी होती मुसलमानाची सून. अरे त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो कुलवान, राजा तो कुलवान, आनंदाने नमत होते वास्तविक पाहता पहिल्याच 8 बायका होत्या महाराजांच्या. अजून एक वाढवली असती कोणी काय बोललं असतं का? कोणाची तक्रार होती का छत्रपती पुढे? अजिबात नव्हती. त्यावेळेला राजाच्या बायका एवढ्या
ते होत, ती प्रथा होती. पण तरी सुद्धा ज्या वेळेला इतकी सुंदर स्त्री पाहिली राजानं, याला म्हणतात समदृष्टी घेता समान श्रीहरी. मग हे परिवर्तन कशामुळे झालं? समर्थ आणि तुकोबारायांच्या कृपा आशीर्वादानं हे परिवर्तन त्यांच्यात झालं. विठाला विठाला 8 पत्न्या होत्या त्यांच्या, त्यातली एक पत्नी अशी होऊन गेली, ज्या दिवशी महाराजांचा आणि त्या मातोश्रीचा विवाह झाला त्याच दिवशी, फक्त बर का, त्याच दिवशी महाराजांचं श्रीमुख पाहिलं. परत श्रीमुख पाहण्याचं सौभाग्य त्या ठिकाणी त्या मातोश्रीला लाभलं नाही. तिची इहलोकीची यात्रा संपून गेली. तुम्ही म्हणाल महाराज, जिच्या बरोबर लग्नाची खुणबाट बांधली आणि त्याचं मुख पाहिलं नाही असं कसं म्हणाल तुम्ही? हे कसं शक्य आहे? त्याचं कारण असे मायबाप, की हा जो राजा आहे स्वतःच्या बायका मुलांना त्याला वेळ देण्याकरता मिळाला नाही. बरं का मायबाप, लहान लेकरू होतं छत्रपती संभाजीराजे, पण 8 महिने भेट होत नव्हती. किती महिने? 8 महिने लेकराचं मुख पाहता येत नव्हतं बाबा. एक पत्नी मरून गेली पण तिनं परत मुख पाहिलं नाही. याचा अर्थ असा आहे की 400 रोजचा प्रवास, आज या जिल्ह्यात, उद्या त्या जिल्ह्यात, परवा त्या प्रांतामध्ये, आपल्या घरादाराकडे वेळ देता आला नाही. संपत्ती असताना संपत्तीचा उपभोग घेता आला नाही. फक्त संपूर्ण जीवन रयतेच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी पार पाडलं. पण तोच राजा ज्या वेळेला पुण्यामध्ये यायचे आणि लोहगडच्या विठ्ठल मंदिरामध्ये एकादशीच्या दिवशी जर तुकोबारायांचं कीर्तन असेल आणि ही बातमी जर गुप्तहेरांच्या माध्यमातून त्यांना कळाली, तर सगळं काम बाजूला ठेवायचे आणि लोहगडच्या विठ्ठल मंदिरामध्ये हा जाणता राजा, या महाराष्ट्राचा राजा, मांडी घालून 2 तास कीर्तन श्रवण करायचे. आता याच्यातलं महत्वाचा विषय मला तुम्हाला सांगायचा आहे. ज्याला बायकोला देण्याकरता वेळ नाही, मुलांना देण्याकरता वेळ नाही, पण तोच राजा 2 तास कथेकरता वेळ काढतो. हे या राजाची सगळ्यात महत्वाचा विषय आहे. विठाला विठाला विठाला. आणि असं असणारा राजा या भूमीनं या जगाला दिला. किती भाग्यवान होत आपण. म्हणून मायबाप खरोखर भाग्यवान आहोत. पण संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने तुम्हाला आम्हाला जावं लागेल. मनाच्या गेले चालू जाता नपडे गुंता कोठे काही. देण्याचे पंथे चालू जाता नपडे गुंता कोठे काही. ज्या मार्गाने तुकोबा गेले, ज्या मार्गाने ज्ञानोबा गेले, ज्या मार्गाने छत्रपती राजे गेले, आपण त्यांच्या भूमीतली लेकरं आहोत मायबाप. आपण सुद्धा जर त्यांच्या मार्गाने गेलो ना, तर आपल्या आणि भगवंत यांच्या मध्ये जी काही भिंत आहे ना उभी बाबा, ही भिंत आपल्याला देवापर्यंत जाऊ देत नाही. सगळ्यात मोठी अडचण देवापर्यंत जाण्याकरता जर काय असेल तर तो अभिमान आहे, अभिमान. आणि जगद्गुरु तुकोबाराया त्या ठिकाणी एक प्रश्न निर्माण करतायत. अभंगाचं पहिलं चरण. ठाऊकी आवी